पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेनंतर आता पुन्हा एकदा अजित पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस हा संघर्ष रंगण्याची शक्यता आहे। अजित पवारांनी महापालिका निवडणुकीत केलेल्या आरोपांचा वचपा काढण्यासाठी भाजपनं नवी रणनीती आखली आहे। ही रणनीती नेमकी काय आहे पाहूयात या रिपोर्टमध्ये। फडणवीस अजितदादा पुन्हा भिडणार? प्रचारातील आरोपांचा भाजप वचपा काढणार? पुण्याच्या झेडपी निवडणुकीत दादांना घेरणार? पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या बालेकिल्ल्यातच भाजपनं अजित पवारांना धोबी पछाड दिला आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार विरुद्ध फडणवीस हा संघर्ष रंगण्याची शक्यता आहे। कारण महापालिका निवडणुकीनंतर भाजपनं रणनीती बदलून थेट अजित पवारांना घेरण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या कारभाराच्या गोपनीय चौकशीचे आदेश दिल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। खर तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊनही पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपनं आपणच दादा असल्याचं दाखवून दिलं। मात्र महापालिका निवडणुकीच्या प्रचारात अजित पवारांनी जलसंपदा घोटाळा, पिंपरी चिंचवड महापालिकेतील गैरव्यवहार असे आरोप करून भाजपला घेरलं होतं। हेच आरोप जिव्हारी लागल्यानं पुणे जिल्हा परिषदेच्या कारभाराच्या गोपनीय चौकशीचे आदेश दिल्याची चर्चा रंगली आहे। मात्र पुणे जिल्हा परिषदेचं 2017च्या निवडणुकीतील गणित नेमकं कसं होतं पाहूया। पुणे जिल्हा परिषदेतील संख्याबळ एकूण जागा 73, राष्ट्रवादी 44, शिवसेना 13, भाजप 7, काँग्रेस 7, इतर 4। जिल्हा परिषदेचं 410 आणि राज्य सरकारच्या अनुदानासह 2000 कोटींचं बजेट असलेल्या पुणे जिल्हा परिषदेवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजप अनेक वर्षांपासून प्रयत्न करतोय। मात्र या आधीच्या निवडणुकीत भाजपला केवळ 7 जागांवर समाधान मानावं लागलं होतं। त्यातच पुणे जिल्हा पवारांचा बालेकिल्ला असल्यानं हाच गड भेदण्यासाठी भाजपनं जोर लावलाय। अनेक बड्या नेत्यांना पक्षात घेत सत्तेचं समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केलाय। तो नेमका कसा पाहूयात। मुळशी, भोर, राजगड मधील 12 जिल्हा परिषद गड जिंकण्यासाठी संग्राम थोपटेंचा भाजप प्रवेश, पुरंदर मधील 4 जिल्हा परिषद गटांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी संजय जगताप यांचा प्रवेश, इंदापूरमध्ये प्रदीप गारटकर यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली, मावळमध्ये सुनील शेळकेंच्या निकटवर्तीयांचा भाजप प्रवेश, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांचं घाऊक इनकमिंग आणि जिल्हा परिषदेच्या कारभाराच्या चौकशीमुळे अजित पवारांना खिंडीत गाठून भाजपनं बुद्धिबळाच्या पटावर नवी चाल खेळली आहे। मात्र अजित पवार भाजप आणि शिंदे सेनेच्या चालीला कसं उत्तर देणार यावर जिल्हा परिषदेच्या सत्तेचं गणित स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।